श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या ह्या देवांच्या आपण आणलेल्या असतात आणि त्यांची पूजा आपण आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरामध्ये करत असतो. परंतु ज्या देवघरात मूर्त्यांमध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ जर आपण ही एक मूर्ती चुकून जर ठेवली तर आपल्याला भयंकर जे काही परिणाम आहेत तर ते भोगावे लागतील. देवपूजेचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्ही यश येण्यासाठी घरामध्ये सुख शांती येण्यासाठी करता त्या येणार नाहीत. म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण दररोज देवांची पूजा करत असतो. तर ज्यावेळेस आपण देवघरातील देवांची पूजा करतो तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करावी, यासाठी आपण आपल्या घराच्या मुलांची प्रगती व्हावी, पतीची प्रगती व्हावी, यासाठी आपण देवघरातील देवांची पूजा ही करत असतो. आणि अशा वेळेस आपण खूप पूजा अर्चा केली, सर्व गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या चांगल्या घडत नाही. आपल्या घरामध्ये नेहमी पैशांच्या अडचणी राहतात, नेहमी आपल्याला कंटाळवाणं वाटतं. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या टाळण्यासाठी अचानक आपल्या घरावरती खूप मोठं कर्ज होतं किंवा मग आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही आणि आपल्या घरात सतत वादविवाद आजारपण यासारख्या गोष्टी घडत राहतात, घराला काहीतरी दोष लागले जातात. तर याच्या मागचं कारण आपल्या घरामध्ये आपण जी देवपूजा करतो, देवघरामध्ये ज्या मूर्त्या ठेवतो त्या मूर्त्यासुद्धा आपण एका विशिष्ट पद्धतीने ठेवायच्या असतात. जर आपण एखादी बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि तिच्या शेजारी ही एक विशिष्ट मूर्ती जर ठेवली तर आपल्या घरामध्ये दोष लागले जातात. आपल्या घराला जे काही आपण देवपूजा करतो त्याचं फळ प्राप्त होत नाही. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की ज्या घरातील देवघरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही जर एक मूर्ती आपण चुकून ठेवली तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबेल. तर कोणती अशी मूर्ती आहे जी आपल्याला देवघरातील बाळकृष्णाच्या शेजारी ठेवायची नाही, देवपूजेचे नियम काय आहेत, काय गोष्टी आपण करायला हव्या काय नाही, यासारख्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, आपलं देवघर जे आहे तर ते आपल्या घराचा एक आत्मा असतो. देवघर म्हणजे फक्त पूजेचं ठिकाण आहे असं अजिबात नाही, तर ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं आणि ही एक आध्यात्मिक बॅटरीसुद्धा म्हणून आपण संबोधू शकतो. कारण पहा, त्या ठिकाणी आपण आरत्या, मंत्रजाप, त्याचबरोबर भरपूर असे सेवा करत असतो. त्याचबरोबर धूप, अगरबत्ती, घंटानाद यासारख्या ज्या गोष्टी आहेत, शंख आपण फुकत असतो म्हणजे शंखाचा आवाज करतो. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण आपल्या देवघरामध्ये करत असतो, ज्या ठिकाणाहून सकारात्मक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जित होत असतात. याचं कारण असं की जिथे यंत्र देवो तंत्र लाभो, म्हणजे जिथे देवांचा वास असतो तेथे संपत्ती, आरोग्य, आनंद हा आपोआप येतो. यामुळेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला कोणत्या मूर्ती ठेवायच्या आहेत, कोणत्या पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि कशा मांडणी त्याची करायची आहे, या सर्व गोष्टींचे नियम देखील असतात. आणि पहा, ज्यावेळेस आपण एखादी मूर्ती ही देवघरातील चुकीच्या ठिकाणी ठेवलीस तर देवघराचे सात्विक रूप बाधित होते.
आणि आपल्या देवघरामध्ये जी नवीन ऊर्जा निर्माण होते म्हणजे दैवी ऊर्जा निर्माण होते तर ती नष्ट होऊन जाते. म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरामध्ये कोणती मूर्ती कुठे ठेवायची आहे, कोणत्या मूर्ती शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. आता श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत. बाळकृष्णाची मूर्ती म्हणजेच निष्पाप बाळ रूपातला आनंद, गोडवा, सुख आणि समृद्धी. तर आपले शास्त्र असे सांगते की सरे बालकृष्ण नित्यम तस गृहे लक्ष्मी स्थिरा भवंती. म्हणजेच जो भक्त, याचा अर्थ असा की जो बाळकृष्णाचे रोज स्मरण करतो त्याच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. बाळकृष्णाच्या मूर्ती जी आहे तर ती आपण जर देवघरामध्ये पूजली तर या गोष्टी आपल्या संगती घडत असतात. तर समृद्धीचा वर्षाव त्या घरामध्ये होत असतो. त्याचबरोबर गोंडस बाळकृष्णाची मूर्ती ज्या ठिकाणी असते तिथे पैशाची कमतरता पडत नाही. त्याचबरोबर निरागसता आणि प्रेम घरातील जो तणाव आहे तो कमी होऊन आपुलकी वाढत असते. आणि जर आपण याच बाळकृष्णांच्या शेजारी जर चुकीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाची जी कृपा आहे तर ती कमी होते आणि घरामध्ये देवदोष निर्माण होतो. आणि आपल्याकडून जर अशा चुका जर घडल्या तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवणं अत्यंत शुभ असतं. परंतु जर शास्त्रानुसार जर आपण बाळकृष्णाच्या शेजारी काही विशिष्ट मूर्ती जर ठेवली तर त्या बाळकृष्णाच्या रूपातील जी शक्ती आहे तर ती मंदावते. तर बघा, कोणती मूर्ती जी आहे तर ती बाळकृष्णा शेजारी आपल्याला ठेवायची नाही. तर बाळकृष्ण शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये. कारण बघा, बाळकृष्ण हे जे बालरूपात आनंदाचे प्रतीक आहेत. आणि जर शिवलिंग जर आपण त्यांच्या शेजारी ठेवलं तर शिवलिंग जे आहे तर ते संयम, विरक्ती आणि तांडव शक्तीचे प्रतीक आहे. आणि हे दोन्ही सुद्धा शक्ती ज्या आहेत तर त्या एकमेकांच्या विरोधी आहेत. म्हणजे बाळकृष्ण हे बाळरूप आहेत आणि भगवान शिवशंकरांचं तांडव रूप असतं. आणि म्हणूनच हे विरोधी असल्यामुळं जर आपण बाळकृष्णाची मूर्ती शेजारी जर शिवलिंग ठेवले तर त्यातून विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि यातूनच भयंकर देवदोष निर्माण होतो. आता देवदोष म्हणजे काय? तर देवदोष म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये देवांची पूजा करतो, परंतु देवांची पूजा करूनही आपल्याला त्याचं फळ प्राप्त न होणे. आता देवदोष लागल्यामुळं काय काय घडतं पहा. तर देवदोष लागल्यामुळं घरात सतत अशांती राहते, किरकिर होते, घरामध्ये सतत भांडणे होतात, वारंवार घरामध्ये कुणी ना कुणी आजारी पडणं, डॉक्टरकडे सारखं जावं लागणं, त्याचबरोबर पैशांचे जे काही दुरुपयोग आहे तो आपल्याकडून होणं किंवा आपला पैसा जो आहे तो घरामध्ये न टिकणं, पैसा आला की लगेच बाहेर निघून जाणं, आपल्याला विचित्र अशी स्वप्न पडणे, म्हणजे त्या स्वप्नामध्ये असे विचित्र दृश्य दिसणे, स्वप्नात वेगवेगळे साप येणे किंवा रडणारी मुलं येणे किंवा काही काळोख असणे. आणि त्याचबरोबर जर आपण बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग ठेवले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नाश होतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात, आई वडिलांमध्ये वाद होतात, मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये दुरावा निर्माण होतो, मुलांचे अपयश येते, आरोग्यामध्ये बिघाड होतो, त्याचबरोबर रक्तदाब, डोकेदुखी, अनिद्रा, मानसिक तणाव यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. आणि आपण कितीही पूजा करा, कितीही मंत्र उच्चारण करा, पण ते निष्फळ होतात. आणि आपल्याला असे देवांचे दोष जर लागले तर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की कृष्ण म्हणजे लीला आणि आनंद आणि शिवलिंग म्हणजे तप, विरक्ती आणि तांडव. त्यामुळे दोन्ही रूपे अत्यंत प्रभावी आहेत. जर आपण हे दोन्ही रूप जर एकत्र ठेवले तर ते विरोधी होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये विरोधी ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात होतात. विरोधी तत्वे जर आपण एका शेजारी ठेवले तर आपल्या घरातील सात्विक ऊर्जा ही कमी होते. म्हणूनच आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्यावेळेस देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो तिच्या शेजारीच फक्त आपल्याला शिवलिंगाची मूर्ती ठेवायची नाही किंवा फोटो ठेवायचा नाही. जर आपण ठेवला असेल तर तो आत्ताच काढून ठेवा, कारण यामधून विरोधी ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये पसरत असते आणि सात्विक ऊर्जा कमी होते. चुकून तुमच्याकडून जर शिवलिंगाची शेजारीच आपली बाळकृष्णाची मूर्ती जर ठेवली गेली असेल
तर आपल्याला या चुकीचा उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला शिवलिंग जे आहे तर ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे आहे आणि त्या ठिकाणी समोर आपल्याला बिल्वपत्र असेल त्यावरती बिल्वपत्र वाहावे, त्याचबरोबर पांढरे फुलं अर्पण करावी आणि त्याचबरोबर आपल्या बाळकृष्णाची जी काही मूर्ती आपण शिवलिंगाशेजारी ठेवली असेल तर आपली ही चूक सुधारण्यासाठी आपल्याला बाळकृष्णाला गंगाजल तसेच पंचामृत असेल त्याने स्नान घालावे, तुळशी आणि मखाण्याचा नैवेद्य त्यांना दाखवावा आणि त्यानंतर आपल्याला त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे, माफी मागायची आहे, क्षमा याचना करायची आहे की आपल्याला की आमच्याकडून जी काही चूक झाली ती अज्ञानाने झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला क्षमा याचना करून मी काही केलेलं आहे तर ते अज्ञानाने केले आहे, मला क्षमा करावी, मंत्रोच्चार करावा आणि मंत्रोच्चाराने शुद्ध भावनेने जर आपण मंत्रोच्चार केला तर कोणताही दोष आपला नाहीसा होतो. तर आपल्याला हा दोष निवारण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. त्याचबरोबर मधुराष्टकमचं पठणसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर कृष्णाचं जे बाळरूप आहे आणि बाळकृष्णाचं रूप डोळ्यासमोर ठेवून आपल्याला मधुराष्टकम वाचायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे दोष दूर करून पूजाविधीसुद्धा करायचा आहे. आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे, बाळकृष्णाला तुळशी अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर दररोज आपल्याला आपल्या देवघरामध्ये कापूर, लवंग, गूळ घालून धूप करायचे आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. आणि पहा आपल्याला ह्या गोष्टी रोज करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जर कृष्ण जन्माष्टमी ज्या दिवशी असेल त्या दिवशी उपवास करायचा आहे, जागरण करायचं आहे. असं केल्याने सर्व पापे नष्ट होतात. अशा पद्धतीने जर आपण एकदम शुद्ध मनाने म्हणजेच शुद्ध भावनेने जर आपण त्यांची पूजा केली आणि आपण जे काही अज्ञात रूपी केलेलं आहे याची माफी मागितली आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुधरवल्या तर आपल्याला कोणतेही देव असू द्या ते माफ केल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपली जी चूक आहे तर ती चूक सुधरवायची आहे आणि अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या करायच्या आहेत. तर चुकूनही ही एक मूर्ती त्या बाळकृष्णांच्या शेजारी मंदिरात आपल्याला ठेवायची नाही. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.